आदरणीय विद्वज्जन, आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि उपस्थित सर्व गणमाननीय वक्ता, वेळ न दवडता अवघ्या 15 मिनिटात विषय मांडणे हे माझे कर्तव्य समजतो आणि थोडक्यात का असेना 10% ST यांच्याबद्दलची माहिती आपल्या समक्ष या ठिकाणी मी मांडू इच्छितो। आणि सुरुवातीलाच सुनीलजींनी या ठिकाणी आपल्याला माहिती दिलीच आहे की जवळपास 9% जनसंख्या ही जनजाती समुदायाची आहे आणि त्यामुळे जवळपास 12-13 करोड जनजाती, ज्याला आपण अनुसूचित जनजाती या नावाने ओळखतो, अनुसूचित जमाती या नावाने ओळखतो, त्यांची संख्या आहे आणि सदैव ते लोक या भूमीचे, या भारताचे अभिन्न अशा प्रकारचे अंग राहिलेलेच आहेत। त्यांची उपस्थिती सर्वच राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते। खरं तर पंजाब, हरियाणा, दिल्ली हा जर भाग आपण सोडला समजा तर बऱ्यापैकी सगळ्याच ठिकाणी ते आपल्याला दिसतात। देवधरजी आताच या ठिकाणी बोलून गेले की हे जे काही अनुसूचित जनजातीमधील लोक आहेत त्यांना आपण वेगवेगळ्या नावाने ओळखतो। काही लोक त्यांना वन्यजाती समजतात, काही गिरिजन म्हणतात, वनवासी हा शब्द प्रचलित आहेच, पहाडी अशा प्रकारचा शब्दप्रयोग आपण उत्तरेकडील मोठमोठ्या पहाडावर राहणाऱ्या लोकांसाठी वापरतो। आदिम हा शब्द सुद्धा आहे, आदिवासी अधिक प्रचलित आहे, कोयतूर हा शब्द सुद्धा येतो, मूलनिवासी अशा प्रकारचाही एक शब्दप्रयोग आपण ऐकतो। आणि अनुसूचित जनजाती किंवा अनुसूचित जमाती अशा प्रकारचा एक संविधानिक शब्द जो आपल्यामध्ये प्रचलित आहे, अशा पद्धतीच्या नावाने त्यांची ओळख आपण बघतो। भौगोलिकदृष्ट्या त्यांची उपस्थिती संपूर्ण देशावर आहे, ते लोक सर्वत्रच आहेत। म्हणजे ते लोक आपल्यापैकी अनेक लोकांमध्ये जे भ्रम्स आहे की जंगलामध्येच राहणारे लोक म्हणजेच आदिवासी आहेत किंवा गिरिजन आहेत किंवा वनवासी आहेत, अशा प्रकारचा आपण जे काही शब्द प्रयोग करतो ते तसं नाही आहे। त्यांची उपस्थिती देशाच्या सीमारेषेमध्ये सुद्धा आहे, ते अंदमान निकोबार सारख्या बेटामध्ये सुद्धा आपल्याला सापडतात, समुद्र किनारपट्टीमध्ये हे सुद्धा लोक आहेत, मैदानी भागामध्ये सुद्धा आहेत आणि आमच्यासारखे लोक शहरामध्ये सुद्धा आपल्याला आढळते। आणि म्हणून यांची ज्या पद्धतीने भौगोलिक वैशिष्ट्य आहेत त्या पद्धतीनेच वेगवेगळ्या परिक्षेत्रामध्ये निवास करत असल्यामुळे त्यांच्या जीवनयापन करण्याची पद्धती, त्यांच्या मान्यता, रीतिरिवाज, प्रथा, परंपरा या सुद्धा आपल्याला विविध प्रकारचे आढळतात। एवढेच नाही तर विदर्भाचा जर आपण या ठिकाणी विचार केला समजा तर गोंड अशा प्रकारचा समुदायाचा आपण विचार केला तर त्यात अनेक उपजमाती आपल्याला सापडतील आणि त्या उपजमातींची जी कल्चर आहे, संस्कृती आहे, ते सुद्धा एकमेकापासून भिन्न आढळण्याची शक्यता आपण या ठिकाणी नाकारू शकत नाही। आणि म्हणून संपूर्ण भारतभर जर या अनुसूचित जनजाती जमातींची संख्या आपण बघितली समजा तर 700च्या वर आहे। भाषा त्यापेक्षा दुप्पट आहे, जवळपास 1400-1500 अशा प्रकारचा त्यांचा बोलीभाषा आपण या ठिकाणी ऐकतो आहोत। आणि म्हणूनच त्यांची जी काही संस्कृती आहे, प्रथा, परंपरा, रीतिरिवाज हे जे काही एवढ्या संपूर्ण कालखंडामध्ये विकसित झाल्या आहेत त्या विविध प्रकारच्या आपल्याला सापडतील। आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये हे लोक जे राहत आहेत तर त्यांना तिथे कोणी पाठवलं काय नव्हे, त्यांनी ते चूज केलेलं आहे, त्या परिक्षेत्रामध्ये त्या क्षेत्रातील पारिस्थितिकीचा त्यांनी स्वीकार केलेला आहे आणि अशा प्रकारे ते लोक राहतात। आपण संपूर्ण इतिहासामध्ये त्यांच्या उपस्थितीबद्दलची जर नोंद या ठिकाणी घेतलं समजा तर हे फार पूर्वीपासूनच ज्याला आपण सिव्हिलाइज्ड सोसायटी समजतो त्यांच्या सानिध्यानेच हे लोक राहिलेले आहेत, त्याचे काही एक्झाम्पल्स आपल्याला पाहता येतील। आणि म्हणून जसे आपल्या क्लासिकल लिटरेचरमध्ये म्हणा, महाभारतामध्ये म्हणा किंवा आपल्या रामायणच्याही याच्यामध्ये जे कॅरेक्टर्स दिसतात ते कुठले लोक होते याचा आपण विचार नक्कीच केला पाहिजे। किरात आहेत, सावराज आहेत, निषाद आहेत, पुंद्राज आहेत, आंध्रा किंवा पुलिंदाज अशा प्रकारचे हे जे काही लिटरेचरमध्ये नावं सापडतात हे लोक कोण होते याचा आपण नक्कीच अंदाज बांधला पाहिजे। महाभारतामध्ये सुद्धा जे काही ट्राईब्स रडलेले आहेत, अनेक लोक पांडवांच्या बाजूने आहेत, अनेक लोक कौरवांच्या बाजूने आहेत आणि विदर्भातील राजा हा न्यूट्रल होता, अशा प्रकारचे दाखले जेव्हा आपल्याला सापडतात तेव्हा यांची उपस्थिती त्या कालखंडात होती हे आपल्याला या ठिकाणी दिसून येते। आणि म्हणून संस्कृत साहित्याचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये निषाद, शबर, भील, कोल, किरात, दास, दस्यू, शूद्र, द्रविड अशा प्रकारची ही नावे ह्या अनुसूचित जमातीसाठीच वापरल्या गेलेली आहेत हे आपल्याला सिद्ध होते। आणि म्हणून या
देशामध्ये देवधर सरांनी आत्ताच थोड्या वेळापूर्वी आपल्याला सांगितलं की शूद्रों का भी भारत होगा, असं जेव्हा ते आशावाद या ठिकाणी प्रकट करतात तेव्हा ते या आपण जर अशा प्रकारचे काही साहित्याचा जर आपण थोडासा आढावा घेतला तर आधीपासूनच भारत त्यांच्याही होता, हे या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं. आणि म्हणून ह्या जनजातीबद्दलची जी उपस्थिती आहे मधल्या कालखंडात कुठेतरी हरवल्यासारखे आपल्याला वाटते. कारण स्वातंत्र्योत्तर कालखंडात आपण जे काही इतिहास लिहिलेला आहे किंवा ज्यांनी कोणी लिहिलेला आहे त्या लोकांनी हिंसात्मक इतिहासाला जास्त स्थान दिलेलं नाही आणि अहिंसात्मक इतिहासापुढे हिंसात्मक पद्धतीने लढलेले जे काही त्या कालखंडातील युद्ध असतील, जाती असतील, जमाती असतील, त्यांचा इतिहास खरं तर आपल्याला सापडत नाही. आणि आपण अधिक खोलवर गेलो समजा तर अलेक्झांडर सोबत लढणारे जे काही जनजाती होत्या त्यांचे दाखले अलीकडच्या कालखंडात आपल्याला मिळू लागलेले आहेत. आणि म्हणून सिबाई, आंग्लासोई, शूद्रकस, मल्लस अशा प्रकारच्या जनजाती ज्यांनी अलेक्झांडर सारख्या आक्रमकाच्या विरोधात लढलेला आहे त्याचे या ठिकाणी मुक्ता सबूत अलीकडच्या कालखंडात आपल्याला मिळतात. अलेक्झांडरला जो बाण लागलेला होता आणि ज्याच्यामुळे पुढील कालखंडात त्याचा मृत्यू झाला त्याच्यावर बाण चालवणारे लोक ह्या मध्य भारतातीलच लोक होते आणि ते तक्षक नावाचे जनजाती आहेत आणि त्यामुळेच पुढील कालखंडात तो विष त्यांच्या शरीरात पसरला आणि त्यांचा मृत्यू झाला अशा प्रकारचा दाखला आपण ऐकतो आहोत. शिवाय आपण जर पुढे गेलो मौर्यांच्या कालखंडामध्ये तर चंद्रगुप्त मौर्य यांना जेव्हा इकडे सत्ता प्रस्थापित करायची होती आणि त्यावेळेला कौटिल्यांनी त्यांना सल्ला दिला होता. अर्थशास्त्र पुस्तकामध्ये याचा दाखला आपल्याला मिळतो की आटविक साम्राज्यांची आपण जोपर्यंत मदत घेणार नाही तोपर्यंत त्या धनानंदाला तुम्ही पराजित करू शकत नाही. आणि म्हणून समुद्रगुप्त यांचा वाराणसी अभिलेखामध्ये याचा उल्लेख सापडतो की हे आठविक राज्य म्हणजे कोण होती तर हे हस्ती सेना आणि धनुर्धर सेनाचे मालक आणि ते जंगलामध्ये वास करणारे राजे महाराजे यांची मदतीनंच चंद्रगुप्त मौर्य यांनी सत्ता प्रस्थापित केली असे आपल्याला दाखले मिळतात. आणि म्हणून जनजातीय समाज हा सदैव आपण ज्या पद्धतीने बघतो तसा राहिलेला नाहीये. संक्रमण आणि बदल त्याही समाजामध्ये झालेला आहे. आणि म्हणून मध्ययुगीन कालखंडापर्यंत आपण जेव्हा त्यांची उपस्थिती बघतो तेव्हा ते आपल्याला राजे महाराजा स्वरूपामध्ये सुद्धा दिसतात. नॉर्थ ईस्टमध्ये ते लोक आपल्याला चिफचन्सच्या स्वरूपात दिसतात. मध्य भारतामध्ये तर 12व्या शतकामध्ये जेव्हा इंग्लंड हा ग्रामीण समुदायामध्ये जगणारा राष्ट्र होता त्या कालखंडात नागपूर नगर आपण पाहतो याची निर्मिती सुद्धा गोंड राजांनीच केलेली आहे. अशा पद्धतीचा जवळपास 7-8 राज्यांचा हा जो काही गोंडवन भूक्षेत्र आपण समजतो या क्षेत्रामध्ये गोंड लोकांनी सत्ता गाजवलेली आहे. जबलपूरच्या जवळ गडामंडला आहे, खेरल्याच्या जवळ छिंदवाड्याच्या जवळ जो आहे खेरला आहे किंवा इकडे देवगड आहे आणि इकडे चांदा दक्षिणेकडे अशा प्रकारची एक मोठी साम्राज्य होती आणि ह्यांच्या सोबतीला 12 अजून छोटी मोठी साम्राज्य होती. अशा प्रकारचा एक गोंडवन हा जो समृद्ध अशा प्रकारचा भूमी होता या क्षेत्रामध्ये ह्या जनजाती समुदायाला ज्याला आपण आज बघतो आहे की हा अतिशय गरीब, अतिशय मागासलेला, जंगलामध्ये राहणारा अशा प्रकारचे आपले जे हायपोथेसिस तयार झालेले आहेत आपल्याला विचार करायला भाग पाडतो की खरोखरच हा समुदाय जो आज आपण ज्याला जनजाती समजतो हा समुदाय कधी काळी या भूमीमध्ये यांनी राज्य केले असेल काय. कारण त्यांची ही अवस्था झालेली आहे की हे महिलामधून हे लोक जंगलात कुठेतरी गेलेले आहेत. राजवस्त्र यांची सुटलेले आहेत ते लंगोटी आज घालताना दिसत आहे. घोड्या आणि हातीवर सवार करणारे लोक आता पायदळ झालेले आहेत आणि अशा प्रकारचा ह्या परिवर्तनामुळे आपण ह्या समुदायाकडे विश्वासाने आज बघत नाही आहोत. आणि म्हणून खरं तर आजच्या या समाज घटकेमध्ये किंवा 50-20-10-10च्या कॅल्क्युलेशनमध्ये सगळ्यात कमजोर जर घटक आपल्याला कुठला सापडत असेल तर हा समुदाय आहे असं मला या ठिकाणी मानायचं आहे. आणि म्हणूनच मागील 75 वर्षाचा स्वातंत्र्यानंतर ज्या काही उपाययोजना ह्या समुदायाला आपण बळकट करण्यासाठी, सक्षम करण्यासाठी केलेलो असू त्या जर खरोखर रास्त राहिल्या असत्या तर हा समाज जसाचा तसा आपल्याला आज दिसलेला नसता. पण कुठेतरी आपले जी काही योजना आहेत, परियोजना आहेत ह्या चुकलेल्या आहेत. बहुतेक आपण त्या समाजाला नीट समजू शकलो नाही. एकच प्रकारची उपाययोजना संपूर्ण समुदायावर आपण रामबाण उपायासारखा करत बसलो आणि त्यामुळे आपली गफलत झाली असावी असे अनेक दाखले आपल्याला या ठिकाणी देता येतील. आणि म्हणून ह्या समुदायाचा ज्या पद्धतीने उद्धार व्हायला पाहिजे त्या पद्धतीने झालेला नाही. आज हा समाज भरकटलेल्या अवस्थेमध्ये दिसतो. आपल्यापैकी देवधर सरांनी या ठिकाणी सांगितलं की वनवासी कल्याण आश्रमची सगळ्यात मोठी चिंता कुठली आहे
तर हे 10% समुदायातील लोक आता त्याच्यापेक्षाही कमी उरले असतील, कारण धर्मांतरणामुळे अनेक लोक ख्रिश्चनामध्ये गेलेले आहेत, अनेक लोक मुसलमानामध्ये गेलेले आहेत, आणि त्यामुळे खूप मोठा जो काही गॅप आपल्याला दिसतो आहे, त्यामुळे त्यांचीही स्मृती भ्रष्ट झाल्यासारखी झालेली आहे आणि तो समुदाय गोंधळलेल्या अवस्थामध्ये मार्ग दिसेल त्या क्षेत्राकडे वळू लागलेला आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या या समुदायाला पुन्हा एकदा त्यांची जुनी जी काही आठवण आहे, विरासत आहे, त्याची आठवण करून देणे, त्याला मुख्य धारेमध्ये आणणे अतिशय जिकिरीचे आणि कठीण अशा प्रकारचे काम होऊन बसलेले आहे. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हा समुदाय कशामुळे जुळू शकेल, तर आजही त्यांची जडमुळं जे आहे ते संस्कृतीशी जुडलेले आहे. आणि म्हणून अलीकडच्या कालखंडात आमच्यासारखे प्राध्यापक किंवा इतिहासकार आम्ही त्यांना सांस्कृतिकदृष्ट्या जोडण्याचा प्रयत्न करत आहोत. अदरवाईज इंग्रजांनी त्यांचा अतिशय कचरा करून ठेवलेला आहे. ह्या समुदायाला त्यांनी जे नावं दिलेली आहेत, देवधर सर या ठिकाणी बोलून गेले की 250 वर्षाचा कालखंडास त्यांना सॅव्हेज अशा प्रकारची नामावली, त्यांचं विखंडीकरण करून टाकले. महाराष्ट्रामध्ये जो काही गोंड समुदाय आहे तो एकच समुदाय आहे, त्याचे एवढे त्यांनी विखंडीकरण करून ठेवले, ज्याला आपण बल्कनायझेशन म्हणू शकतो, की समाजाचे तुकडे तुकडे करून टाकले. त्यापैकीच अनेक समाजाला त्यांनी क्रिमिनल ट्राईबचेही काही दूषणे त्यांनी दिलेली आहे. आणि त्यामुळे आपण जे काही आज या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये जे काही शिकले सवरलेले लोक म्हणून उभे आहोत, आपणही त्याच इंग्रजाच लोकांची पुस्तकं वाचलेली आहे. त्यांनी जे काही अँथ्रोपॉलॉजीचे पुस्तकं लिहिले, एथनोग्राफीचे पुस्तकं लिहिले, त्यामध्ये ट्राईबची ज्या प्रकारचे चित्रण या लोकांनी केलेले आहे, तीच पुस्तकं वाचून आपण इथपर्यंत आलेलो आहोत. आणि म्हणून इमेज वर्सेस रियालिटीचा हा जो काही भेद या ठिकाणी आज निर्माण झालेला आहे, तो यासाठीच. अदरवाईज आपण जर प्राचीन भूतकाळामध्ये जाऊन बघितलं तर हा समुदाय सदैव एक सिव्हिलाइज रूपाने या देशाला चालवणाऱ्या नेतृत्वासोबत सदैव राहिलेला आहे. याचे दाखले मी या ठिकाणी दिले. खूप मोठं हे समजत नाही आहे, आपल्याला सगळ्याला हे विदितच आहे. आणि म्हणून ट्राईब लोकांचा बद्दल इंग्रजांनी जे काही लिहून ठेवलेलं आहे की त्यांना धर्म नाही आहे, असं कसं पॉसिबल आहे? प्रत्येक एखाद्या पशुला आणि एखाद्या सापाला सुद्धा त्याचा धर्म असू शकतो, तर ट्राईब्स लोकांना त्यांचा धर्म नसेल काय? ते तर माणसं आहेत शेवटी. आणि म्हणून या ठिकाणी प्रश्न असा पडतो की रियालिटी आणि जे काही इमेज त्यांची प्रस्थापित झालेली आहे, याला पुसून टाकण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये पुन्हा एकदा आत्मनिर्भरता प्रस्थापित करण्यासाठी सगळ्याच प्रकारच्या संघटनांना अतिशय कसरत करावी लागणार आहे. आणि अशा पद्धतीने, कारण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे जे मी या ठिकाणी समजतो, की जनजाती समुदाय आजही हिंदू धर्मातील जे काही प्रथा परंपरा यांना जीवित ठेवण्याचं कार्य करीत आहे. त्या नगरामध्ये तर हे सगळं संस्कृती संपत आलेली आहे, कुटुंब व्यवस्था इथली संपत आलेली आहे, रीतिरिवाज प्रथा परंपरा नगरामध्ये नामशेष होऊ घातलेले आहेत. मग जनजाती समुदायामध्ये उरलेले जे काही प्रथा परंपरा आहेत त्या आपल्या धर्माशी संबंधित आहेत. सामंजस्य त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून जर जनजाती समाज झाले तर हे जे काही प्रथा परंपरा आहेत त्याही नष्ट होऊ शकतील, असं मला या ठिकाणी भीती व्यक्त करायची आहे. इंडिव्हिज्युअल ओनरशिपच्या बाबत आपण खूप अग्रेसर आहोत. शहरामध्ये नगरामध्ये बसणारे लोक, तिकडे कम्युनिटी ओनरशिप होती, आजही अनेक ठिकाणी आपल्याला सापडते. तर हे सगळे जे काही आहेत पद्धती आपल्याला कुठून शिकायला मिळतील? आणि म्हणून जनजाती समाज हा स्वतःचा नियमावर चालतो, जंगल तो स्वतःचा समजतो. आणि म्हणूनच अलीकडच्या कालखंडात जल जमीन, ह्या सगळ्या जल जमीन जंगल याची स्वतःची मालकीत्व आम्ही स्वीकारतो असं तर बोलणारा समाज आहे. याचा अर्थ असा नाही आहे की ह्या सगळ्या घटकांना रिसोर्सेसला फक्त त्यांनीच वापर करायचा आहे, दुसऱ्यांनी कोणी करायचं नाही नव्हे. त्या परिक्षेत्रामध्ये राहणारा जनावर सुद्धा तेवढाच म्हणजे पर्सेंटेजचा हकदार आहे असं ते लोक समजतात. त्यांच्यामध्ये जे काही मानव आणि प्राणी यांच्यामध्ये संघर्ष होत नाही, हे कशासाठी? कारण त्यांना त्यांची भाषा कळते, त्यांचा हावभाव समजतो, त्यांचा वेळा त्यांना माहीत असतात. आणि म्हणून एखादी जनावर पाणी प्यायला किती वाजता येईल, हिंस्र पशु, याची त्यांना कल्पना असते. त्यावेळेला ते लोक ज्यांनी टाळतात. पण आपल्यासारखे नागरी समुदायातून गेलेल्या लोकांना माहीत नसते आणि त्यामुळे ह्या कॉन्फ्लिक्ट अलीकडे दिसतात. प्रकृतीचं जे काही चक्र आहे त्याचं विश्लेषण त्यांच्याकडून आपण शिकलं पाहिजे. मानव प्रकृती संबंधाबाबत आपण त्यांचा विचार नक्कीच केला पाहिजे. आर्थिक व्यवहार तर सगळ्यात मोठा आहे. पूर्वीच्या कालखंडात नगरांचा एवढा मोठा विकास झालेला नव्हता. 7-8% नगरं होती आणि जवळपास 90 to 94% हा समुदाय ग्रामीण समुदायामध्ये बसत होता. त्या कालखंडात जंगलातील फळे फुलं वनउपज ह्या नगरापर्यंत कसे पोहोचायचे याचा आपण कधी विचार केलो का? आणि म्हणून आपण नागरी संस्कृतीमध्ये राहणारे लोक
जनजाती समुदायाला आजही आपण महत्त्व दिलं पाहिजे, कारण विकासाच्या नावावर आपण अलीकडच्या कालखंडात जे काही करत आहोत त्यासाठीही त्यांचा आत्मविश्वास, त्यांचा कॉन्फिडन्स आपण जिंकून घेणे तेवढंच महत्त्वाचं आहे. त्याशिवाय आपल्याला त्या क्षेत्रामध्ये उत्खनन करणे, खदानी खोदणे, जंगलाचा वापर करणे, औषधींचा वापर करणे, ह्या सगळ्या गोष्टी अतिशय डिफिकल्ट होतील. आणि म्हणून आजही या समुदायामध्ये देवपद्धती आहे. गोंड समुदायाचा आपण जर विचार केला तर त्यामध्ये 1 देवपासून 12 देवपर्यंतचे समूह मिळतात आणि मग ते विषम देवपद्धतीमध्ये ते लग्न करतात. तर देवपद्धती त्यांच्यामध्ये आहे, पुरख्यांना देव मानण्याची पद्धत त्यांच्यामध्ये आहे. हिंदू धर्मामध्ये याच्यापेक्षा वेगळं काही आहे का? प्रकृतीतील सर्व शक्तींना ते लोक देव मानतात. आपल्या पुरख्यांना देव मानण्याची पद्धत आहे. आणि म्हणून या संस्कृतीची जडीमुळे कुठेतरी ट्रायबल समुदायामध्ये आपल्याला मिळतात. आणि म्हणून खरं तर या समुदायाचं जतन, संरक्षण आपण या ठिकाणी केलं पाहिजे. वेद कालखंडामध्ये ज्या पद्धतीने प्रकृतीपूजा होती, पशुपूजा होती, वृक्षपूजा होती, हा समुदाय अजूनही तो करतो आहे. आणि म्हणून हा समुदाय आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आणि म्हणून जेव्हा आपण त्याचा 10% हिस्सेवाटेचा आपण जेव्हा विचार करतो एक भारतीय समुदायाच्या रूपाने, तेव्हा त्यांचे जे काही भारतीय परंपरातील ज्ञान परंपरा असतील, ट्रायबल नॉलेज सिस्टम असेल, तेही या भारताला समृद्ध करण्यासाठी तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या समुदायाला आपण मागेच न सोडता सोबत आपण घेऊन गेलो समजा, तरच आपलं या सगळ्या 50, 20, 10, 10चा जे काही आपली जे काही समूह आहे त्याला आपल्याला संघटित स्वरूपात पुढे नेता येईल. एवढंच आपल्या सगळ्यांच्या समोर निवेदन करतो आणि थांबतो. धन्यवाद.